नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या स्नेक सेवरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. रात्रीचे 4 वाजत आले मित्रांनो आणि कैलास भाऊ गोळे हरण टेकडीवर राहतात, शनी मंदिराच्या बाजूला. यांच्या घरात एक साप निघालाय. एक मण्यार जातीचा साप आहे. कालच पकडलाय, पण आज परत निघालाय. लाईट लावा, लाईट लावा. इथं पुस्तक आहे ना, इथे लाईट लावा पलीकडून लाईट लावू. इथंच गेलं ते. नाही, असेल तो घरात, जाणार नाही कुठं. हे इकडून इकडून या इथं गेलं पाहिजे इथं हो, चालेल. खाली खाली चल. डबल कट शायनिंगला मध्ये निघू शकतात. सीझनच आहे त्यांचं पावसाळ्यात. घरात आहेत का पुन्हा काय 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 पुन्हा म्हणजे सापाच्या वासानं तुमच्या घरात काही पाली, बेंडूक, उंदरं बारीक बारीक असू शकतात. आणि सापाचा स्मेल येतो ना, वास राहतो ना, त्याच्यामुळे आम्ही साप मारू देत नाही. आहे का हो, सापडला का हो आहे. एक बघू शकता, मण्यार जातीचा विषारी साप आहे मित्रांनो. गाडी द्यायची का चालू शकतो. आम्हाला वाटते आज. भरली दाखव. नाही आवाज आहे ना. आराम चपळ चांगलं म्हणजे आहेच तसं, सापच तसं आहे म्हणे. नाही, जागाच तशी ना. पण आपल्या इकडे आज कुठं लागले आज सगळे लाईट लावून घेतले मी ह्याने चांगला चप्पल त्याचं तर राहतेच तो. जास्त कुठली न रिक्स करता गोळे यांची तर म्हणजे परवा दिवशीच आपण एक मण्यार पकडली होती इथेच दरवाजाच्या मागे. कालच ना, सॉरी कालच पकडली. आणि आज परत रात्रीला 4 वाजता सकाळी मण्यार निघाली. आधीचा जो होता आता छोटा होता, हा त्याच्यापेक्षा मोठा आहे, बघू शकता. रूम चेक करावं लागते मित्रांनो, रात्री 4 वाजता आपण कैलास भाऊ गोळे यांच्या इथं एक मण्यार साप कालही पकडला होता आणि आजही पकडला. एक विषारी साप आहे जो फक्त रात्रीला दुसऱ्या सापांना खाण्यासाठी किंवा आपल्या शरीरापासून गरमी घेण्यासाठी बाहेर निघत असतो. एक विषारी साप आहे. इंग्लिशला कॉमन करत, मराठीमध्ये मण्यार किंवा सायलेंट किलर नावानेही ओळखला जाते. ओळखायचं कसं, त्याला तो दिसायला काळा निळसर दिसतो लाईटिंगमध्ये किंवा उजेडामध्ये. नाही त्याचा सहसा काळाच दिसतो, तो उजेडामुळे निळसर दिसतो आणि अंगावरती दुहेरी पांढऱ्या रेषा बांगड्या टाईप ही त्या सापाची ओळख आहे. आणि इतर साप खाण्यासाठी भक्ष्या शोधत बाहेर पडू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. शक्यतो तुम्ही जर खाली झोपत असाल तर मच्छरदाणीचा वापर करा आणि सुरक्षित राहा. या इथं त्याला बोलले यांच्या इथं हा साप पकडला आपण. पहिला आता किती वाजता बघितला तुम्ही हा साप? 3 वाजता. मला फोन केला 3:30ला बघितला, म्हणजे 20 मिनिटं लेट झाले आहे की ताबडतोब फोन करायचा ना. ताबडतोब आलो, जास्त उशीर नाही केला. एक्झॅक्ट टाइम नाही माहिती तरी तुमचं घर खूप स्वच्छ आहे. लक्ष आहे ना सगळं. आता हा साप आला कशामुळे असं नाही, तर तुमच्या इथे नाली आहे, आजूबाजूला आणि अडचण आहे, ते पण कारण असू शकते. कारण की हा साप इतर सापांनाही खातो. ते बाहेर सगळं स्वच्छ केलं ना आपण काहीच ठेवलं नाही. पण जागा नाही ना त्याला यायला, जागा कुठून आहे? पाईप लीप पण येत असेल तर काय सांगा पाईपाला मग सकाळी तुम्ही हे आपलं जाळी येते ना, ती जाळी टाकून द्या.